नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षा विषयक 1000 प्रश्न या सिरीज मधील आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न. महाराष्ट्राचे दक्षिण काशी असे खालीलपैकी कोणत्या ठिकाणास म्हणतात? ऑप्शन 1 पुणतांबा, ऑप्शन 2 हरिहरेश्वर, ऑप्शन 3 लेण्याद्री की ऑप्शन 4 गुरु विश्वेश्वर. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पुणतांबा. प्रश्न क्रमांक 2. पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन 1 भीमा, ऑप्शन 2 गोदावरी, ऑप्शन 3 इंद्रायणी की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 भीमा नदी. भीमा नदीचा आकार या ठिकाणी चंद्रकोराप्रमाणे झालेला असल्याने या नदीला चंद्रभागा नदी असे देखील म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी, ऑप्शन 2 नर्मदा, ऑप्शन 3 कृष्णा, ऑप्शन 4 कावेरी. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी. गोदावरी ही सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात कोठे आहेत? ऑप्शन ए वज्रेश्वरी, ऑप्शन बी येरेश्वरी, ऑप्शन सी हरेश्वर की ऑप्शन डी वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए वज्रेश्वरी येथे. प्रश्न क्रमांक 5. जगप्रसिद्ध लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए बुलढाणा, ऑप्शन बी गडचिरोली, ऑप्शन सी नागपूर की ऑप्शन डी बीड. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बुलढाणा जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 6. कोणते शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? ऑप्शन 1 औरंगाबाद, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 बीड की ऑप्शन 4 पुणे. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे शहर. प्रश्न क्रमांक 7. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर कशाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 बटाट्याच्या, ऑप्शन 2 वांग्याच्या, ऑप्शन 3 भुईमुगाच्या की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 बटाट्याच्या व्यापारासाठी. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील कोणत्या प्रकल्पाला नाथसागर असे देखील म्हणतात? ऑप्शन 1 जायकवाडी, ऑप्शन 2 कोयना, ऑप्शन 3 शिवाजी सागर की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही.
आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जायकवाडी धरणास. प्रश्न क्रमांक 9, कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन 1, शिवाजी सागर. ऑप्शन 2, नाथसागर. ऑप्शन 3, कोयना सागर. की ऑप्शन 4, वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, शिवाजी सागर. कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते, म्हणून या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे देखील म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 10, विदर्भातील नंदनवन असे कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला म्हटले जाते? ऑप्शन 1, चिखलदरा. ऑप्शन 2, म्हैसमाळ. ऑप्शन 3, मेळघाट. की ऑप्शन 4, गौताळा आउटर माटा. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, चिखलदरा. प्रश्न क्रमांक 11, विदर्भातील कॅलिफोर्निया असे कोणत्या तालुक्याला म्हटले जाते? ऑप्शन 1, अमरावती. ऑप्शन 2, वरुड व चांदूर बाजार. ऑप्शन 3, नागपूर. की ऑप्शन 4, वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2, वरुड व चांदूर बाजार. विदर्भातील कॅलिफोर्निया असे वरुड व चांदूर बाजार तालुक्याला म्हणतात, कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा हा पिकवला जातो. मागील व्हिडिओमधील स्वाध्यायासाठी दिलेला प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? आणि ऑप्शन्स होते ऑप्शन 1, रत्नागिरी. ऑप्शन 2, सिंधुदुर्ग. ऑप्शन 3, नागपूर. की ऑप्शन 4, पुणे. आणि या स्वाध्याय प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. जाता जाता नेहमीप्रमाणे तुमच्या अभ्यासासाठी एक स्वाध्याय प्रश्न देऊन जात आहे मित्रांनो, ज्याचे उत्तर आपणास पुढील व्हिडिओत मिळेल. तर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन ए, अमरावती. ऑप्शन बी, नागपूर. ऑप्शन सी, औरंगाबाद. की ऑप्शन डी, बीड येथे. आणि हो, जर आपणास या प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या जनरल नॉलेज विषयक मराठीतून माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओतील कोणता प्रश्न आपणास सर्वात जास्त आवडला हे देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अवश्य सांगा. आणि नवीन काही शिकण्याचा आनंद आपला भेटणार असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना आमचं चॅनल नक्की शेअर करा. हॅपी लर्निंग.